नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक पंचतारांकित वसाहतीतील सह्याद्री फार्म कंपनीत मोसंबीच्या टरफलातून निघालेले घाण पाणी कृष्णूर येथील गायरान जमिनीतील मोकळ्या जागेतील तलावात सोडून कृष्णूर गावातील जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळत असून नाहक कीर्ती गोल्ड कंपनीला बदनाम करत असल्याचा आरोप येथील खुद्द नागरिकांनीच उपस्थित केला आहे. नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णूर MIDCतील सह्याद्री फार्म कंपनीतील घाण टँकरद्वारे लाखो लिटर पाणी तलावात सोडल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे माजी उपसरपंच धीरज जाधव, पोलीस पाटील प्रतिनिधी अशोक जाधव यांनी सांगितले. काही लोक आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी कीर्ती गोल्ड कंपनीला विनाकारण बदनाम करत असल्याचे कीर्ती गोल्ड कंपनीचे कर्मचारी विश्वनाथ जाधव यांनी सांगितले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, नायगाव, नांदेड प्रतिनिधी गंगाधर ढवळे. पूर्ण पाणी सह्याद्री कंपनीचं पाणी आलेलं आहे. कीर्ती गोल्डचा काहीच संबंध नाही. कीर्ती कंपनीचं पाणी संपूर्ण प्लांट तिकडं खाली आहे तळ्याचं आणि तळं वर आहे. पाणी वर चढानं उरपट जात नाही. पूर्ण पाणी इथं सह्याद्रीचं आलेलं आहे आणि जाणून बुजून सरपंच पैसे खाण्यासाठी आमच्या या कीर्ती कंपनीचं बदनाम करायला नाव, त्याचा काही संबंध नसताना वारंवार कीर्ती कंपनीचं नाव बदनाम करून पेपरवाले, वार्ताहर समजे लोक जाणून बुजून त्रास द्यावेत कीर्ती कंपनीला. आणि हे जर कंपनी बंद पडली, 600-500 रोजगाराला हे बी रोज बंद होते. आणि 2000 पासून एकमेव फक्त 2च कंपनी चालत. हे येऊन कंपनी एक वर्ष झालं हे प्लॅन येऊन आणि ते येऊन 2000 पासून चालू आहे. 25 वर्ष झालं रोजगार मिळाला आहे. आणि MIDC मध्ये 2च कंपन्या हे बी बंद पडायचे मागे लागले सरपंच. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.